तर ही मोहोळ स्टेशन रोडवरील प्रभाग क्रमांक 4 मधील ही पाईपलाईन आहे। ही वारंवार फुटते आणि या ठिकाणची पाईपलाईन फुटून जवळपास महिना ते दीड महिना झालं। अक्षरशः इथं धुणं धुवायला लोक येतात, मी रोज येता जाता बघतो इथं, पण बघू म्हणलं कधी काम केलं जातं इथलं, पण अजून देखील इथलं काम केलेलं नाही। तुम्ही समोर बघू शकता हे पाणी किती लांबपर्यंत वाहत गेलेलं आहे, अक्षरशः ओढा झाल्यासारखं झालेलं आहे। म्हणजे इथं हे जवळपास महिन्यापेक्षा जास्त दिवसाचं पाणी आहे, गटारीसारखं पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर याच्यावर मच्छर बसून इथं जे काही घाण आहे, इथं जीवजंतू किती वाढतील या पाण्यामुळे तुम्ही बघू शकता। हे पाणी इथं साठून याच्यावर जीवजंतू निर्माण होऊन येथील जे काही जनता आहे त्यांच्या आरोग्यावर जर याचा दुष्परिणाम झाला तर याला जबाबदार कोण, याचा प्रश्नाचं उत्तर मला येथील प्रशासकीय अधिकारी व नगरसेवकांनी नक्की द्यायचं आहे। मी वारंवार या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवतोय, पण येथील प्रशासन जरा देखील लक्ष देत नाही। हा माझा 9वा व्हिडिओ आहे। प्रत्येक वेळेस सांगितल्यावरच काम करून घेतलं जातं, स्वतःहून कोणतीही भूमिका घेत नाही तिथले जे काही अधिकारी आहेत ते पाहणूक करण्याची। तेथील जनतेला मी स्वतः विचारलं की हे किती दिवसापासून पाईपलाईन फुटलेली आहे, तर जवळपास दीड महिना झालं ही पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेत आहे। इथे दुरुस्त करण्यासाठी कोणीही आलेलं नाही असं स्पष्ट भाषेत मला त्यांनी सांगितलं। तर मोहोळ स्टेशन रोडला अगदी बाजारच्या जवळपासच आहे हे ठिकाण। मी मधी देखील सांगितलं होतं कमीत कमी एवढ्या उन्हाळ्याच्या 4 महिने येथील जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांना पाठवून रोज या रस्त्याने लक्ष द्यावं की जेणेकरून एवढे 4 महिने उन्हाळ्यामध्ये तरी पाण्याचा तुटवडा मोहोळकरांना पडणार नाही। मी मान्य करतो येथील पाईपलाईन कमकुवत अवस्थेत झालेली आहे, ती सारखं फुटते, पण या ठिकाणची पाईपलाईन ही जवळपास दीड महिना झालं फुटलेली आहे आणि हे पाणी वाहत जाऊन तिथं गटार झाल्यासारखं झालेलं आहे। इथं पाला पाचोळा देखील त्या पाण्यामध्ये पडलेला आहे। तर या दूषित पाण्यामुळे जीवजंतू किटाणू वाढल्यानंतर इथं राहणाऱ्या जनतेला जर काही आजारपण आलं किंवा जीवजंतूचा प्रादुर्भाव जर त्यांच्यावर झाला तर याला जबाबदार कोण। त्यामुळे अजूनही माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की येथील प्रशासनाने त्वरित याच्यावर लक्ष देऊन हे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे, कारण मोहोळला पाण्याचा प्रश्न किती भिडसावत आहे उन्हाळ्याच्या तोंडावर हे सर्वांनाच माहीत आहे। मी आवर्जून सांगण्याची काही गरज नाही। आणि अशा अवस्थेमध्ये जर महिना दीड महिना असं पाणी वाहत जात असेल आणि गटारीसारखं पाणी वाहून त्याच्यावर जीवजंतू निर्माण होऊन तेथील प्रशासनाला जर याचा काही आरोग्याच्या दृष्टीने काही खतरा निर्माण झाला तर याला देखील कोण जबाबदार, या सर्व प्रश्नांची उत्तरे येथील प्रशासनाने नक्की विचार करायचा आहे या गोष्टीवर। मोहोळमधील जनतेकडून पाणीपट्टी, घरपट्टी, खनपट्टी सर्व जनतेकडून वसूल केली जाते नगरपालिकेकडून, पण त्या पद्धतीची जी सुविधा आहे ती सर्वसाधारण जनतेला मिळते